आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचित तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी बजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादुष्ट विजय हो आवेजी येत मने श्री विश्वेश्वरायो हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तर मित्र, पसायदानाचे निरूपण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर, ज्यांना सर्व भाविक भक्त माऊली ही प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलिया श्री ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार. माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रूपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री संवेद्या. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 18व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनन्यसाधारण प्रार्थनेने केले. आपल्यापैकी बऱ्याच जणांना पसायदान हे तोंडपाठ असेल. अगदी लहानपणीपासून लता मंगेशकरच्या सुमधुर आवाजातील असेल किंवा शाळेत आपण पसायदान म्हणायचो ते असेल, पण त्याचा अर्थ आपल्याला कोणी सांगितलेला नाही. मी जेव्हा त्याचा अर्थ वाचला तेव्हा थक्क झालो. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून माऊलींनी 21व्या वर्षी समाधी घेतली आणि एवढे करूनही आद्य ईश्वराकडे माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. आता आपण या विश्व प्रार्थनेचा अर्थ पाहू. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने. माऊली म्हणतात, या विश्वात्मक विश्वाच्या कणाकणांमध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ केवळ तुझ्या कृपेने अखंड चालू आहे. या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान. एका प्रकारे त्या विश्वेश्वराला धन्यवाद देताना माऊली म्हणतात की हे विश्वेश्वरा, तुझ्यामुळेच माझ्या वाणीचा यज्ञ चालू आहे. मी जे काही लिहितो आहे हे केवळ तुझ्या कृपेनेच आहे. त्यामुळे त्याचा प्रसाद तू मला दे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. माऊली म्हणतात, मग ऐक हे माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीचा तू नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो. त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील. भगवंताकडे मागणे मागताना माऊलींना आपल्याला वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल करू शकतो हे त्यांना ज्ञात आहे. होना याचा विश्वास आहे. तांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो. प्राणी मात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होत. इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला
तर प्राणी मात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता. या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या नश्वर गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धनसंपत्तीला सुख मानणारे लोक नकोत, तर आत्म्याचे चिरंतन सुख मानणारे लोक जन्मास. माऊली म्हणतात, आजच्या युगात जो तो पाहो धनसंपत्तीच्या मागे लागलेला आहे, परंतु त्या ईश्वराच्या मागे ईश्वराचा अंत शोधताना कोणीच सापडत नाही. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत. चेतनारूपी चिंतामणी रूपी गाव आहे. त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहे. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छिल त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही, असा या ओवीचा मतितार्थ आहे. माऊली संतांचे महत्त्व सांगताना असे म्हणतात की व्यसनी किंवा नास्तिक लोकांच्या आहारी किंवा त्यांच्याशी संग ठेवणाऱ्या व्यक्तींनी फक्त संतांच्या संगतीत यावे, जेणेकरून त्यांचा परमार्थ साध्य होईल. माऊलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच माऊलींनी केला आहे. चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे. अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचा संग मिळतो व त्याचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच होतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडिता. माऊली म्हणतात, विश्वामध्ये तिन्ही लोकातील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहू. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवान भक्तीकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते. माणूस जेवढा दुःखात देवाला पूजतो तेवढा सुख असताना देवाचा धावा करत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, असे घडू नये हे तू बघ. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आविजे. संतांनी जे वेद आणि अध्यात्म निर्माण केलेले आहे त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा सर्वांना मिळो. आणि नुसता अभ्यासच नव्हे तर त्याप्रमाणेच जीवन व्यतीत करण्याची प्रेरणाही सर्वांना मिळो, ही भगवंत चरणी प्रार्थना करतात. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथांमधून मिळतो. त्यामुळे माऊली म्हणतात की ग्रंथ वाचा आणि आपले जीवन बदलून टाका. म्हणे, श्री विश्वेश्वरायो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली या विश्वेश्वराला आर्जव करतात, त्याला प्रार्थना करतात, हे भगवंता, तू जेव्हा म्हणशील हे दान मी तुला दिले, तेव्हाच हा ज्ञानदेव आत्मरूपी सुखी होईल. तर मित्रांनो, हा होता विश्व प्रार्थनेचा मतितार्थ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.